तर शिवसेना भाजप युतीवर काँग्रेसनं जोरदार टीका केली आहे। काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे आणि सचिन सावंत यांनी युतीवर जोरदार टीका केली। पाहुयात काय म्हणाले हे नेते। शिवसेना ज्या द्वेषाने आणि ज्या पद्धतीने युती होणार नाही असं म्हणत होती, त्याच पद्धतीने बीजेपीचे नेते शिवसेनेच्या नेत्यांवर ज्या पद्धतीने तोंडसूक घेत होते आणि हे सगळं फक्त या महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख बनवण्यासाठी का, हाच प्रश्न आता या दोन्ही पक्षांना विचारावासा वाटतो। कारण महाराष्ट्रातील जनतेला या दोन्ही पक्षांनी अगदी ग्रांटेड घेतलेलं आहे। नव्हे तर देशातील सरड्यांना आता शर्मेनं मान त्या ठिकाणी खाली घालण्याची वेळ आलेली आहे। कारण त्यांनाही जाणीव झाली असेल की आपल्यापेक्षाही लवकर रंग बदलणारी लोक इथं अस्तित्वात आहेत। आणि एकंदरच ही युती कशासाठी आहे? ही काय शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे का? महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे प्रश्न एवढे मोठे आहेत। 17,000 पेक्षा जास्त आत्महत्या या महाराष्ट्रातच झालेल्या आहेत। देशात तर बाब वेगळीच आहे। तर पराभवाच्या भीतीनं सेना भाजप एकत्र आले तशी टीका युती झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी केली। युतीवर आता लोक विश्वास ठेवणार नाही, त्यांना घरी बसवतील अशी घणाघाती टीका त्यांनी केली। लेकिन शिवसेना को जवाब देना होगा कि पहले मंदिर फिर सरकार का दावा क्या हुआ। कल तक आप बोल रहे थे चौकीदार चोर है तो क्या आप चोर पर आप मोर हो। हमें लगता है कि आगामी लोकसभा चुनाव में हार का डर दोनों दलों को साथ ले आया है। साथ में आने के बावजूद महाराष्ट्र की जनता शिवसेना भारतीय जनता पार्टी को पराजित करेगी।